सखी सावली काव्यांजली। काव्यांजली बघ माझ्याकडे, काय लपवतेस माझ्यापासून? बघ, गोष्ट आता फक्त दागिन्यांची राहिलेली नाहीये, आता प्रश्न आपल्या विश्वासाचा आहे ना आपला विश्वास एकमेकांवर? सांग ना मला, काय झालंय? का सांगत नाहीयेस तू मला? का माझ्यापासून गोष्टी लपवतेस तू? बघितलंस, माझं तर सोडच, माझी काही किंमत नाहीच आहे तिला, पण तू इतक्या प्रेमानं विचारतोयस तरीही काही बोलत नाहीये ती. हेच का तुमचं प्रेम? प्लीज सांग मला. बघ, सगळे तुझ्यावर प्रश्न. सॉरी, एक मिनिट थांब. हा, बोल पटकन. काय? आणि या अचानक मेजर प्रॉब्लेम कसा काय होऊ शकतो? नाही, एक काम कर, तू थांब, मी येतो तिकडे. जे काय आपण भेटून बोलू. प्रीतम, काय झालं? नाही आई, आता मी काही सांगू शकत नाही तुला, मला जरा निघायला लागेल. अंजली, मी पळतोय, पण हो, मी परत आल्यावर आपण या विषयावरती बोलणार आहोत. हा सगळा काय घोळ आहे मला कळलंच पाहिजे, आणि जोर तुम्हाला हे सगळं नीट सांगणार नाहीस काय चाललंय, तोवर यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. प्रीतम, प्लीज असं बोलू नकोस. मी वचनात अडकले, तू तरी समजून घे ना प्लीज. काही मी जे काही केलंय ते फक्त चांगल्यासाठीच केलंय ग, पण कोणीच मला समजून घेत नाहीये. काय करू मी? आता आम्हाला आमचे फक्त 5 लाख बघायचे आहेत. अरे काय पैसे पैसे लावलंय, सांगितलं ना देतो तुम्हाला. आवाज खाली विश्वजितराव. नीट बोलतोय तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर. आई 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 शांत व्हा तुम्ही. आपण मार्ग काढूया, मी बोलते ना त्यांच्याशी. हे बघा, आपण मिळून काय. तुझं नाक खुपसू नकोस, गप्प बस तू. काय झालंय विचार तुझ्या बायकोलाच. आपल्या घरातले दागिने कुणालाही काही न विचारता तिने परस्पर कोणाला देऊन टाकले. हा सगळा काय घोळ आहे मला कळलंच पाहिजे, आणि जोर तुम्हाला हे सगळं नीट सांगणार नाहीस काय चाललंय, तोवर यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. काय करू मी? मला मला अक्काईशी बोलायला हवं. मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. ठीक आहे. काव्या फोन इथेच विसरून गेली वाटतं. उचलू की नको? अक्काई, उचल ना फोन प्लीज, मला बोलायचंय तुझ्याशी. कोणीच मला समजून घेत नाहीये. सगळ्यांचे माझ्याबद्दल गैरसमज झालेत, पण मला खात्री आहे अक्काई, तू मला समजून घेशील. उचल ना फोन प्लीज.
अक्काई मी कधीपासून फोन करते, तू फोन का नाही उचलत आहे? मला तुलाही सांगायचं होतं. एक मिनिट. काव्या सरांच्या केबिन मध्ये गेलीये. मी तिची कलिग बोलतीये. ती आली की नक्की कॉल करायला सांगते. ठीक आहे. अक्काई सुद्धा बिझी आहे. काय करू मी आता? मी काकू आणि आशूला मदत केली यात माझं काही चुकलंय का? माझ्यामुळे मधुरा मावशी दुखावल्या, प्रीतमही माझ्यावर रागवलाय. त्याचा आता माझ्यावर विश्वासच नाहीये. मला त्याला काही सांगताही येत नाहीये. काय करू मी आता? मी चुकीची नाहीये. त्याला कसं समजावू? मी त्याला काही सांगूही शकत नाही. काय करू मी? कसं सांगू त्याला? माझी चूकच नाहीये. आपल्याला काव्या मॅडम आहेत का? हो, हे त्यांचंच घर आहे. मी सविता कानेकर, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे मी. मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती त्यांना. हो का? बरं, या बसा. काव्या माझी सून आहे. ऑफिसला गेले, येतच असेल आता. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मला कोल्ड ड्रिंक, बर्फ घालून. हे काय हे? असू देव, लहान मुलं आहेत, चालायचंच. आणते हा मी. ही केतकी वेदांत, अरे काय दंगा करताय? आपण दुसऱ्याकडे आलोय ना? तुम्ही काव्या मॅडम का? हो, तुम्ही? मी सविता कानेकर. मला तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची होती. म्हटलं फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून देऊ. नाही, बरं झालं आलात. बसा ना तुम्ही, बसा. हो हो. अरे, तू आलीस? हो. तुमची झाली ओळख? हो हो. या. हा, काय ऑर्डर होती तुमची? हो सांगते. आमच्याकडे एक फंक्शन आहे, तेव्हा तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्ही ऑफिसला जाता ना? हां. मग तुम्हाला ही ऑर्डर द्यायला जमेल का? हो मॅडम, मी घेईन तुमची ऑर्डर. ठीक आहे. आजचा इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. हा नीट पार पडू दे म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. ओके, फाइल्स कुठे? फाइल्स. ओके.